एक भाकर तीन चुली. मी सुरेखा राजेंद्र आवारी, माहेरचं आडनाव गुंजाळ. खरं तर जेव्हा हे पारू माऊली हे जीवन जगत होते त्यावेळेस मी लहान असेल, पण एक भाकर तीन चुली हे नाव मी वाचलं आणि न्यूजला पण दाखवत होते, टीव्हीला पुस्तकाचं प्रकाशन वगैरे. तर मला उत्सुकता लागली, बाबा नेमकं एक भाकर आणि तीन चुली म्हणजे नेमकं काय असेल. तर मी आमचे सहकारी त्यांना बोलले, मला हे पुस्तक पाहिजे. तर जेव्हा प्रकाशन झालं त्याच्यानंतर मला 10 ते 15 दिवसातच हे पुस्तक वाचायला मिळालं. तेव्हाच मी 2 वेळा फोन हातात घेतला, म्हटलं त्यांना आपण फोन करून आपली अभिप्राय व्यक्त करावा. पण असं वाटायचं नको बाबा, एवढे मोठे व्यक्ती आपण कसं काय डिस्टर्ब करायचं, आपण एकतर काय सांगणार. पण मग माझ्या मनातली भावना आता हे थोरात परिवारांच्या यांनी व्यक्त करता आली मला. तर मी त्यावेळेस ते पुस्तक वाचलं का, त्यावेळेस परत एक शब्दही वाचला नाही, पण जसं तसं पुस्तक माझ्या डोळ्यासमोर आलं जेव्हा मला अभिप्राय लिहायचा होता त्यावेळेस. तर मी जेव्हा पुस्तक पहिल्यांदा हातात घेतलं तर पुस्तकावरची गोलाकार भाकर, त्यावर असणारी कणखर श्री खरंच खूप भावून गेलं. म्हणजे त्यांचा संघर्ष त्या चित्रातूनच मला दिसून आला. आणि पूर्वीच्या महिलांना संघर्ष होता हे तर मी माझ्या आजी, आई, सासू यांच्याकडून म्हणजे पाहत आलेली होते. जास्त मुली असल्यामुळे कसा रागराग व्हायचा, काय व्हायचं. त्यामुळे मला हे पुस्तक म्हणजे माझ्या आजूबाजूलाच घडणाऱ्या घटना वाटायच्या. म्हणजे प्रत्येक स्त्रीच्या जीवनात संघर्ष असतो हे माहीत होतं, पण यांच्या आयुष्यात एवढा संघर्ष असून देखील यांनी शेवटचा टोकाचा निर्णय घेतला नाही, हे मी माझ्या अभिप्रायामध्ये लिहिलं. कारण जेव्हा व्यक्तीला थोडं काही झालं का लगेच आत्महत्या हा पर्याय समोर येतो. पण ह्या माऊलीनी खरोखर म्हणजे तिच्या आयुष्यात असं एकही क्षण आनंदाचा नसेल गेला की तिला संघर्ष भोगावा नाही लागला. जे पुस्तक वाचताना प्रत्येक वेळेस रडल्याशिवाय पर्यायच म्हणजे खूप, ते जन्मापासून ते मृत्यूपर्यंतच अजून आम्हाला ऐकायची उत्सुकता आहे. मी तर अभिप्रायामध्ये हे पण लिहिले का आम्हाला पुढचा तुमचं माऊलीचं हे जीवन सुखाचं आनंदाचं गेलेलं पाहायला ऐकायला नक्की आवडेल. आणि जेव्हा स्त्री मृत्यूचा पर्याय घेते, ज्याच्यासमोर सगळे पर्याय बंद होतात, तिला आत्महत्या करावी वाटते, त्या स्त्रीनी तर नेमकं ही एक भाकर तीन चुली हे पुस्तक नक्की वाचावं. मी अभिप्रायामध्ये सुद्धा म्हटले होते का वैष्णवीसारखं आपल्या मुलांचा विचार न करता वैष्णवीसारखं आत्महत्या करण्यापेक्षा ह्या पारवाईसारखं जीवन जगा. म्हणजे तुम्हाला आपल्या मुलांना शिकून मोठं केल्याच्या नंतरचा आनंद काय असतो, काय तुम्हाला आनंद उपभोगायला भेटल हे कळन. खरंच ह्या माऊलीला मी नतमस्तक म्हणजे प्रणाम करते. हिने आम्हाला आमच्यासारख्या महिलांना जर काही संकट आली तर त्यातून कसं वरती यायचं, निराश कसं नाही व्हायचं, खचून कसं नाही जायचं हा मार्ग दाखवला. आणि प्रत्येक